निरंकारी मंडळाच्या मानव एकता कार्यक्रमानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने शहाड येथील सत्संग भवनात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 550 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण देशात 76 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये महाराष्ट्रातील 11 शिबिरांचा समावेश होता। राज्यभरात 3498 युनिट रक्तदान करण्यात आले। शहाड येथील रक्त संकलन करण्यासाठी सर जे महानगर रक्तपेढी, ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, उल्हासनगर मधील मध्यवर्ती हॉस्पिटल व रेड क्रॉसच्या संकल्प रक्तपेढीने हे रक्त संकलित केले। संपूर्ण वर्षभर चालत राहणाऱ्या या रक्तदान शिबिराच्या शृंखलेचे उद्घाटन निरंकारी सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या शुभ हस्ते दिल्ली या ठिकाणी झाले। तसेच उल्हासनगर येथील शिबिराचे उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्यांमध्ये बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष कुमार ऐलानी, महापौर मीना ऐलानी, नगरसेवक धनंजय बोडारे, उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे तसेच आदी मान्यवरांचा यामध्ये समावेश होता। विशेष म्हणजे उल्हासनगर येथील शहाड सत्संग भवनामध्ये मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संगाचे आयोजनही करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरासाठी सेवा दल तसेच चॅरिटेबल फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। संत निरंकारी मंडळाच्या माध्यमाने आज ते ब्लड कॅम्प ऑर्गनाइज करून चांगलं कार्य करण्याचं काम, लोकसेवेचं काम हे सतत संत निरंकारी मंडळाच्या मार्फत चालू असतं। लाखो लोक यामध्ये एकत्र येतात आणि हे सगळं जे कार्य आहे करत असतात। एक रक्तदानासारखं एक महान यज्ञ दरवर्षी या मंडळाच्या मार्फत सुरू असतो। त्यामुळे या मंडळाचे खूप आभार व्यक्त